गुड मॉर्निंग तर नाही म्हणता यायचं, पण गुड आफ्टरनून. जय शिवराय, जय शंभूराजे. तर काय झालं आहे, आपलं ते गाडीमधला जो परफ्यूम आहे का, तर तो परफ्यूम आपण ऑर्डर केला होता. तो ऑर्डर केलेला परफ्यूम आला आहे, तो आहे आपल्याला आत्ता वडूला जायचं आहे. आज रविवार, बरेच दिवस व्लॉग नाही केला. तर काय करूया, आता पहिला आपण तो परफ्यूम आहे का तो आणायला जाऊया. चला थोडंसं गाडी घेऊन पुढं निघूया. शिवदादा गेला तिकडं पेरण्याला, यात्रेला, त्यामुळे शिवदादा आता सोबत नाही. चला आधी निघूया पुढं, आज बरंच काम आहे, आल्यावरती करूया ते. ओके. तर सांगण्याचा उद्देश असा आहे, थोडं परफ्यूम वगैरे घेऊन येऊ, वडूला जायचं आहे. आणि नंतर परत मला वाटतं चाकणला जायला लागेल. एक काम आहे थोडंसं, काय करायचं आहे, ते एकाला पेन ड्राईव्हमधला डाटा द्यायला जायचं आहे. जरा थोडंसं डाटा आहे, तो मी शेअर करत होतो मेलवरती. थोडंसं जरा गोल होत होतं, त्यामुळे म्हटलं डायरेक्ट पेन ड्राईव्हमध्ये देऊया. कसं आहे, डाटा सिक्युअर राहील आणि आपल्याला प्रॉब्लेम यायचा नाही. A few minutes later. हे आपलं नाही का पार्सलमध्ये काय आहे, परफ्यूम आहे. परफ्यूम आता ठीक आहे, आता नाही का गाडी घरी लावली ना की त्यावेळेस चेक करू त्यात काय काय आहे, कसं आहे. The next evening. काय आलंय, आपण चाकणला आलोय आपल्या वॅगीला LED बसवायला. फॉल्ट असं झालाय, फुल ट्रॅफिकमध्ये गुतलोय आपण आत्ता इथं. कारण की दुकान बंद व्हायची वेळ त्यांनी सांगितलं मगाशी. मला वाटतं दुकान लवकर बंद नाही झालं तर ठीक, नाही तर बंद जर झालं ना सगळं घोळ व्हायचा इथं. गाड्या काढायला जागा नाही. बाकी दुपारी मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलं सगळं काय आलं, परफ्यूम वगैरे घेतलाय जरा मस्तपैकी. काही असं लटकवलं इथं, त्याच्यावर स्प्रे मारायचा. ह्या व्यतिरिक्त दुसरं अजून आता काय करायचं आहे, शिवदाला आणले. हां, सांगायचं राहिलं, शिवदाला आणलं गेलो होतो, शिवदाला घेऊन आलो आहे. तर काल इलेक्शन झालं. इलेक्शनमध्ये असं ठरलं होतं, म्हणजे मी ठरवलं होतं, जो आपला हक्काचा उमेदवार आहे तो निवडून आला की त्यानंतरनं ह्याला जायचं होतं आपल्याला, उज्जैनला, महाकाल दर्शनला. तर आता उद्या निकाल आहे, रिझल्ट लागला की त्यानंतर आपण आपल्या स्वखर्चाने उज्जैनला जाणार आहे, असं आपण ठरवलेलं आहे. तर बघू, ते निकाल आला की पुढल्या 1-2 महिन्याच्या आत किंवा 1-2 महिन्यात जाऊ आपण तिकडं. तर चला आता काय आलं आहे, तुम्हाला पुढं दाखवतो किती ट्रॅफिक आहे, की पहा पुढं किती जाम झाले ट्रॅफिकला. आणि ह्या अशा लेफ्ट साईडने वगैरे गाड्या येतात ना, त्या गाड्यांमुळे तर अजून जास्त ट्रॅफिक होतं. चाकण चौकात आहे ना आपण आत्ता. बघा हा नंबरवाला, बघा कसा मध्ये घुसला आहे. हा काय MH 14 MF 6951. 20 minutes later. चला शिवदादा उतरा. अरे उठ दिसा ना आमचा, वर बघ वर बघ. हा दिसला दिसला. खरोखर इतकं ट्रॅफिक इकडे चाकण साईडला. साला ह्या ट्रॅफिकने इतका त्रास दिला मला, लय त्रास दिला. जवळजवळ 6:30 वाजल्यापासून, आता म्हणतात ना, आता जवळजवळ किती वाजले पहा, 8ला 5 मिनटं कमी आहेत. आत्तापर्यंत इथं आलो आहे मी, म्हणजे किती, 6:30, 7:30, 8, जवळजवळ 1.5 तास झालं. चला आज जाऊया. तर न्यू वंडर कार डेकोरमध्ये आलो आहे आपण काय करूया आता, चला इथे LED आहे ना ती बसवायची, ती पाहूया. ही आपली बॅग इथं लावली आपण. आता काय आलं सगळ्यात मेन म्हणजे ना, तुम्ही पहा इकडे समोर नाही का, ह्या गाड्यांच्या लाईट येते LED, इतक्या पॉवरफुल लाईट लावतात ना की समोरची गाडी येते तर आपल्याला त्यात काही दिसत नाही. अशा वेळेस ना आपले हे हॅलोजन बल्ब 50-55चे काही काम करत नाहीत, ते लाईटच पडत नाही. त्यासाठी काय करूया आपण, एकदा आहे ना आता आपल्या या गाडीचे आहेत ना, त्याचं जे हॅलोजनचे बल्ब आहेत त्याच्याऐवजी हे आपण न्यू वंडर कार डेकोरमध्ये आलो, तर तिथं आपण काय करूया, ते LED मध्ये कन्वर्ट करू. चला जरा थोडंसं जाऊया आपण आत दुकानात, सरांशी बोलूया काय म्हणतात तसं रेट वगैरे.
फक्त आहे ना आपण आत्ता काय करतोय, जस्ट ती जी LED घेतलेली आहे ती LED आहे ना, ते आता आपण चेक करून पाहतोय ती लाईट वगैरे किती पडते किती नाही. त्याला कटआउट वगैरे काय गरज नाही दादा. हे किती 240 वाटते ना. 220 आहे का. एक मिनिट, ही LED आता आपण जी लावली तिची लाईट, एक मिनिट ह्या बाजून पाहूया. थोडं मागं सर ना कुठे. हा 220 ठीक आहे. मला वाटतं 220 सफिशियंट आहे नाही का. नाही 240 वगैरे येते काय पाहूया एकदा. चला आता काय केले आपण आहे ना, नको नको म्हणतायत ना, डायरेक्ट 300 वॉटची LED टाकून घेतली. म्हणजे तसं आडवाडव केलं नाही पाहिजे, बाकी नाही काय. दादा थोडंसं फक्त व्यवस्थित सावकाश लावा. फक्त सिटीमधून जाताना अप्पर द्यायचं नाही. हां ना ठीक आहे. लोगून ठेवायची. हां चला दादा आहेत ना आपले LED बसवत आहेत. तर एकदा LED बसून झाली की आपण पुन्हा एकदा चेक करूया. ते फक्त बॉक्स वगैरे ठेवा, म्हणजे असं इमर्जन्सीसाठी आपल्याला काय तर. त्यात हे बोल ठेवा आपले नाही का जुने. बऱ्याच वेळा काय व्हायचं, आपण ज्यावेळेस LED बसवले म्हणजे कसं, जी हॅलोजन लाईट आहे ना, त्या हॅलोजन लाईटला फॉल्ट असा व्हायचा, समोरून ज्यावेळेस गाडी आली काय आली तर त्यामध्ये दिसतच नसायचं. त्यासाठी म्हणलं आता एकदा थोडंसं नाही का चेंज करू. आणि हे पार्किंग लाईट म्हणतात काय आलं आपले, हे पार्किंग लाईट असतात तर ते पार्किंग लाईट म्हणतात ना. नाही कोणती लाईट ती पार्किंग लाईट. हां ती पार्किंग लाईट आहे ना, ती पण आपण आता चेंज करतोय. पार्किंग लाईट चेंज करू. त्यानंतर जी रूप लाईट असते ती पण चेंज करू. आणि जर सरांनी चेंज केलंच तर एकदा हॉर्न पण चेंज करून पाहू, कारण की थोडंसं डोक्यात आहे माझ्या की हॉर्न पण चेंज करायचं. फक्त पार्किंग झालं तर इंडिकेटर बंद करून टाक. ते हजार्ड्स बंद करा आपल्याला. त्याला काय पाण्याचा वगैरे आता काही विषय नाही ना. चला आता एकदा जी आहे ती वरची रूफ लाईट चेंज करूया. सावकाश सावकाश. लाईट लावतो मी आता, दिसेल तुम्हाला. आपण काय केलं आता, जी आपली हेडलाईट आहे ती चेंज केली. तिचा जो ओजेड आहे तो तुम्हाला एकदा दाखवतो पुढं. पहा असा 300 वॉटची LED आपली. ओके. त्यासोबत ती पार्किंग लाईट पण चेंज केली. लाईटचा थ्रो बऱ्यापैकी वाटतोय चांगला.
बघत बाहेर गेल्याशिवाय तिकडे गेल्याशिवाय नाही कळायचं आपल्याला. चला आज जाऊया शेट त्यांच्याकडं. आपण हॉर्न पण चेंज करून घेतो त्यासोबत. हा जो आहे ना एकदा मला वाटतं क्रेटाचा का कोणता हॉर्न आहे तो पण एकदा हॉर्न चेंज करू. आणि हॉर्न चेंज केल्यानंतर तो कसा आवाज येईल काय ते पण तुम्हाला एकदा मी दाखवतो. शिवदादा एवढं आपलं गाडी ठेव ना. जांबाई नको देऊ, जायची आता घरी आपल्याला. बघा हे पाखरू उघडं नाही का. ओके हे लाईट चेंज झाली पहा लगेच. हे रूप लाईट आहे ना ती पण चेंज केली आपण, व्हाईट केली. ओके चला आता आज जाऊया दुकानात. आपण दुकानात जाण्यापेक्षा आधी इथं काय काय आहेत ते त्यांना दाखवूया तुम्हाला की बाबा हे चेंज कसं करतात हे हॉर्न वगैरे. ते दादा येतात तर आपलं हॉर्न चेंज करतात हे. एक मिनटं मला तुम्हाला हा माझा चेहरा काय झालं संध्याकाळचं आहे ना एक वरती दाखवायचं असेल ना तर आपण एक 1x झूम करतो त्यावरती ना चेहरा दिसत नाही आहे. त्यासाठी काय करतो थोडं लांबून धरावं लागतं. पण लांबून माझा हात इतका लांब नाही आहे की जेणेकरून माझा चेहरा पूर्ण दिसेल असा. पण तरी चला जाऊ द्यात, जोपर्यंत दिसेल तेवढं दाखवतो आणि मग बाकीचं आपलं गाडीचं जे काम चाललं आहे ते तुम्हाला दाखवतो. थांबा धरतो मी. हो ते सर्व इंजिन आहे बा मोठं. हो हो इंजिनचे पार्ट आहेच बाळा. आता आहे ना आता आपण पहिलं ते हॉर्न चेंज होऊ दे. काय वाटतंय असं वाटतं गाडी तुडतोय बा. ते खोलावं लागतं ना रे. खोलताना आहे ना थोडंसं स्मूथली खोलायला पाहिजे. लय रफली खोललं ना की मग काय होतं ते थोडंसं ताडतूड वाजतं जरा ना. शिवदादा म्हणतो ते खूप काय करतात, लय काय करतात ते. हळूहळू हळूहळू करायला पाहिजे नाही का. आता हॉर्नची वगैरे काही गॅरंटी वाटत नसते ना. थोडा वेळ लागू दे सावकाश बसवा काय नाही. डाऊट नाही का हॉर्नचं प्रेशर बरोबर आहे, चांगलं राहतो ना. कारण की हा सिंगल आला असतो ना. सिंगल आहे हा. नाही हे काय पिप 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 करतो फक्त ना. ते काय आवाज नाही येत काय काय नाही व्यवस्थित ना. त्यात आहे ना आपली हॉर्नचा जो रिले त्याचा रिलेच म्हणतात त्याला ना. हो. हां ते हॉर्नचा आहे ना आपण रिले बसवतो आता. हॉर्न चेंज केले. हॉर्नचा रिले बसवला ना की मग हॉर्नचा आवाज वगैरे पाहू आपण कसा येतोय. A few minutes later. आपण आहे ना हॉर्न टाकून घेतलंय. शिवदादा हॉर्न शिवदादा सांगितले तू हॉर्न. ओके गुड छान वाजतंय. कटआउट रिले काय म्हणतात ते सगळं टाकलंय. चला त्याचं पेमेंट करूया आपण जाऊन 7. ही गाडी साताऱ्यावरून आलेली आहे. MH11. चला आता आत काय काय आहे पहिलं आपण नाही का आता आलं नाही तर मला एक मिनिट साहित्य काय काय इथं भेटतं ना साहित्य तुम्हाला दाखवतो. पहिलं आल्यावर तिथं पिण्याचं पाण्याची चांगली सोय. त्यासोबत इथं तुम्हाला केबल्स परत डोअर गार्ड वगैरे भेटतील आणि जे आपले हॅलोजन लाईट आहेत त्या पण भेटतील. त्या व्यतिरिक्त इथं सर्वात जास्त म्हणजे ना फिल्मिंगसाठी तुम्हाला एकदम रिजनेबल रेट. छोटी कार असेल तर 700 रुपयापासून चालू आहेत. जर मोठे 7 सीटर वगैरे असेल तर ठीक आहे. पण 700 रुपयापासून आपल्या स्विफ्ट वगैरे अशा गाड्यांचा 700 रुपयापासून फिल्मिंग चालू आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इकडे आलात तर पहा इथं साऊंड वगैरे आहेत. त्यानंतर हे तुम्ही साहित्य पहा. हे आपलं आतले जे परफ्यूम्स वगैरे आहेत कारमध्ये ठेवायचे तेच आहेत ना. तेच आहेत वाटतं. बाकी इकडे हे आपल्या जे आपण गाडीमध्ये लावतो नाही का मूर्ती वगैरे असतात त्या इथे आहेत आणि चांगले आहेत.
येत ना आपण आलं ना हे फिल्मिंगचं प्लस हे जे आपण सीटावरती बसतो ना पटपट नाही का ते वुडनचं ते फॉग लॅम्प्स वगैरे काय असतील ते एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे भेटेल. चला तर आपण बिलिंग करून निघूया. चल चला आता बिलिंग केलं आहे, आता निघूया. काय रे गुडू? ओके ओके चालतं चला. चला आपण आता जस्ट तिथून निघालो आणि चाकणच्या चौकात आलोय. एक मिनिट हा. कसं आहे एक नंबर ना. हे मग पाखरूला भूक लागली आता आता मस्तपैकी आम्ही ना हॉटेलवरती पोटभर जेवतो. लाईट ही पण चेंज केली, आता कसं व्यवस्थित दिसतंय का नाही. ते पहिले कसं लाईट नव्हती पडत ना रे. अरे कसं व्हिडिओ असा व्यवस्थित आला पाहिजे आहे का नाही. सरांनी आपल्याला सहकार्य केलं. रेट वगैरे खरंच रिजनेबल लावलेत. म्हणजे पेड प्रमोशन किंवा प्रमोशन नाही करत त्यांचं. पण एक मिनटं हां, पण खरोखर त्यांनी जे रेट लावलेत ना ते एकदम व्यवस्थित लावलेत. 700 रुपयात फिल्मिंग राव, जोक आहे का. लाईट एकदम चांगली वाढली बरं का. पण आपण जसं म्हणतो ना की प्रोजेक्टेड लाईट आणि ह्या लाईटमध्ये खरंच फरक पडतो. तसं ह्या लाईटचा थ्रो कसा जरा असा पसरून जातो, तसा प्रोजेक्टरचा एकदम स्ट्रेट बीममध्ये जातो. चला आता जास्त बोलत नाही, डायरेक्ट हॉटेलवरती जातो, जेवण करतो. पहिलं माझ्या गुड्डीला भूक लागलेली आहे, गुड्डीला जेवण चारतो पहिलं. चला 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 उरका उरका. येताना ह्याच ट्रॅफिकमध्ये इतका वेळ गेला. आता नशीब आता ना ट्रॅफिक नाही. हॉर्न हॉर्न पण चेंज केलं आहे. कसं वाजते पॉम पॉम. पहिलं कसं वाजायचं पिप पिप, आता कसं पॉम पॉम वाजते. चला कसं आता कॅमेरा सुद्धा व्यवस्थित दिसेल एकदम. 2 वर्षाची सरांनी रिप्लेसमेंट गॅरंटी दिलेली आहे आपल्याला LED ची. चला आता आपण काय केलंय, हॉटेलच्या जवळ आलोय आता. अरे अरे गुडगुड गुडगुड गुड. पोट आहे ना संध्याकाळचा जो भुकेमुळे ना गुडगुड करायला लागलाय गुडगुड. लाईट कशी एकदम राव खरं. लाईट LED चेंज केली का तर लाईटच वाढलेली आहे. एक नंबर पॉवरफुल झाली एकदम. कसं आहे पुढे जाय उजेडच करून टाकला दिवस डायरेक्ट. अरे 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 आज लयच गर्दी आहे रे. A few minutes later. चला आपण आता काय केलंय, श्री क्षेत्र वडू बुद्रुकमध्ये आलोय. येथून आपल्याला आता परत घरी जायचंय. जेवण वगैरे झालं, सगळं झालं. आता मस्तपैकी घरी जाऊया. एक मिनिट हा, फ्रंट कॅमेरा ओपन करतो. आता मी दिसत नसणार, मला पण माहिती आहे. त्यासाठी आता मी काय करतो, लाईट चालू करतो. ओके आता कसं बरं एकदम. ए मग पाखरू झोपलं नाही बाई अजून. मला वाटतं गुड्डू झोपलाय. तर चला आता घरापाशी आलोय. घरापाशी म्हणजे आपण आता इथून काही 2 किलोमीटरवरती घर राहिले फक्त. तर ओके जाऊया घरी. आणि मस्तपैकी आता काय आहे, आता व्हिडिओ एडिटिंग करत नाही. हा व्हिडिओ उद्या टाकतो मी सकाळ सकाळ. ओके तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. असं मी म्हणणार नाही लगेच, कारण की आपल्याला घरी जायचं आहे. जातानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ना पुढला. आपल्या LED कशा दिसतात एकदम झंकी पंकी झंकी पंकी. बरोबर का नाही ऐशी दादा, बरोबर की नाही. हा आहे फ्रंट कॅमेरा. कसा आहे, रात्रीचा उजेड करून टाकला की नाही एकदम. काय व्हायचं, समोरून गाडी आली नाही एखादी की आपल्या गाडीची लाईट कमी असल्यामुळे काही दिसतच नसायचं. रिस्क नको, कारण काय होतं आपण फिरतो बोंबलत कुठं पण, रात्रीचं वगैरे त्रास नको, रिस्क नको म्हणून म्हटलं चला आता पहिले LED चेंज करून घेऊ. ते LED आपण चेंज केल्यात तर लाईट कशी एकदम कडक पडते पहा.
तरी अजून काय म्हणतात अप्पर का डिप्पर ते नाही का, ते हे लावलं नाही. ते जर लावलं ना तर अजून लाईटमध्ये खूप फरक पडेल. काय आलंय, जेवण एकदमच ओव्हर झाले आता. रात्री इलेक्शनवरून यायला उशीर झाला. तिकडनं जवळजवळ 1 वाजलीत रात्री यायला इलेक्शन ड्युटीवरनं. मग त्यावेळेस म्हणजे 1 वाजता म्हणजे म्हणतात ना की 1 वाजता आल्यानंतर परत व्यवस्थित झोप झाली नाही. आणि त्यात आत्ता काय झालं आहे, परत रात्रीच्या 10:30-11 वाजलेत. आत्ताही जर व्यवस्थित झोप नाही ना झाली तर उद्या काहीच काम नाही करता यायचं. परत दिवसभर ते असं मन असं नाही का, म्हणजे फ्रेश राहत नाही माणूस. बघा डिप्पर जर लावलं ना आता कसं दिसतोय, अप्पर डिप्पर काय काय म्हणतात तसं काय ते असेल ते. कशी एकदम लाईट, निस्ता धिंगाणा आहे धिंगाणा, नाद लय कडक. सगळे बोर्ड वगैरे असे चमकायला लागलेत नुसते एकदम. चला जाऊया घरी. तर खरोखर नाही का आता हा व्लॉग थांबवतो इथंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, गुड नाईट, टेक केअर.